माझे सत्याचे प्रयोग खंड 2 भाग 11-23. भाग 11 ख्रिस्ती संबंध. दुसऱ्या दिवशी 1 वाजता मी बेकरच्या प्रार्थना समाजामध्ये गेलो. तिथे मिस हॅरिस, मिस गेब, मिस्टर कोट्स इत्यादींची ओळख झाली. सर्वांनी गुडघे टेकून प्रार्थना केली. मीही त्यांचे अनुकरण केले. प्रार्थनेमध्ये ज्याच्या जे इच्छेला येईल ते तो ईश्वरापाशी मागे. दिवस शांतीपूर्वक जावो, ईश्वर आमच्या हृदयांची द्वारे खोलो वगैरे हे असायचेच. माझ्यासाठी ही प्रार्थना झाली. आमच्यामध्ये जो नवीन बंधू आला आहे त्याला तू मार्ग दाखव. जी शांती तू आम्हाला दिली आहेस ती त्यालाही दे. ज्या येशूने आम्हाला मुक्त केले आहे तो त्यालाही करो. हे सर्व आम्ही येशूच्या नावाने मागत आहोत. या प्रार्थनेत भजन कीर्तन वगैरे काही नाही. फक्त काहीतरी विशिष्ट मागणी ईश्वराजवळ करायची आणि आपापल्या स्थळी जायचे. सर्वांचा हा दुपारच्या जेवणाचा वेळ असेल. अर्थात प्रार्थना करून दरेक जण जेवायला जाईल. प्रार्थनेला 5 मिनिटहून अधिक वेळ लागत असे. मिस हॅरिस व मिस गेब या दोघी प्रौढ कुमारिका होत्या. मिस्टर कोट्स क्वेकर पंथाचे होते. या 2 बायका एकत्र राहत. त्यांनी मला दर रविवारी आपल्याकडे 4 वाजता चहा घेण्यास बोलवले. मिस्टर कोट्स भेटले म्हणजे दर रविवारी मी त्यांना आठवड्याची धार्मिक योजनेशी सांगायची असे. कोणकोणती पुस्तके वाचली, माझ्या मनावर त्याचा काय परिणाम झाला याची चर्चा करीत असू. त्या बाया स्वतःचे आनंददायक अनुभव वर्णवित आणि स्वतःला वाटणाऱ्या परम शांतीविषयी सांगत. मिस्टर कोट्स हे एक निष्कपट मनाचे धर्मनिष्ठ तरुण क्वेकर होते. त्यांच्याशी माझा गाढ संबंध आला. आम्ही पुष्कळदा फिरायलाही जात असू. ते मला इतर ख्रिस्ती मंडळींकडे घेऊन जात. कोट्सनी मला पुस्तकांनी लादून काढले. जसं जसा आमचा परिचय वाढत चालला तसे तसे त्यांना योग्य वाटत ती पुस्तके ते मला वाचायला देत. मीही केवळ श्रद्धेने ती पुस्तके वाचण्याचे कबूल केले. त्या पुस्तकांसंबंधी आम्ही चर्चाही करत असू. अशा तऱ्हेची पुस्तके सन 1893 मी पुष्कळ वाचली. त्यांची सर्वांची नावे मला स्मरतही नाही, पण त्यात सिटी टप्परच्या डॉक्टर पार्करची टीका, पिअर्सनचे मेनी इनफॅमिलिबल प्रूफ्स, बटलरची ॲनालॉजी वगैरे होते. त्यातले काही समजत नसे, काही आवडे, काहींचा कंटाळा येई. मी हे सर्व कोट्सनं सांगत असे. मेनी इनफॅलिबल प्रूफ्स म्हणजे अनेक सबळ पुरावे, अर्थात बायबलामध्ये ग्रंथकर्त्याच्या समजुतीने जो धर्म प्रतिपादिलेला आहे त्याचे समर्थन करणारे पुरावे. या पुस्तकाचा माझ्यावर काही एक परिणाम झाला नाही. पार्करची टीका नीतिवर्धक म्हणता येईल, परंतु ज्याला ख्रिस्ती धर्मातील प्रचलित समजुतींबद्दल शंका असेल अशाला मदत करू शकणार सारखी नव्हती. बटलरची ॲनालॉजी हे फार गहन व कठीण पुस्तक वाटले. ते 5-7दा वाचले पाहिजे. हे नास्तिकाच्या अस्तित्व बनवण्यासाठी लिहिलेले असावे असे दिसले. त्यातील ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केलेल्या युक्तिवादाचा मला उपयोग नव्हता, कारण हा काळ माझ्या नास्तिकपणाचा नव्हता. पण येशू हाच काय तो अवतार आहे आणि तो ईश्वर आणि मनुष्य यांची जोड कळून देणार आहे अशाबद्दल जो युक्तिवाद होता त्याच्या माझ्या मनावर काही परिणाम झाला नाही. पण कोट्स काही असे हातपाय घालणारे नव्हते. त्यांचे प्रेम अमर्याद होते. त्यांनी माझ्या गळ्यात वैष्णवांची गंठी पाहिली. त्यांना हे खूळ वाटले आणि ते पाहून वाईट वाटले. असली खूळ तुमच्यासारख्याला शोभत नाही. आणि इकडे तोडून टाकतो. ही कंठा तुटता कामा नये. मातोश्रींची भेट आहे, पण तुमचा तिच्यावर विश्वास आहे. तिचा गूढार्थ मला समजत नाही. ती वापरली नाही तर माझे काही अनिष्ट होईल असे मला वाटत नाही. परंतु जी माळ मातोश्रीने प्रेमपूर्वक माझ्या गळ्यात बांधली, जिच्यापासून माझे कल्याण होईल अशी तिची समजूत, तिचा मी विनाकारण त्याग करणार नाही. कालांतराने ती जुनी होऊन तुटून गेली तर दुसरी आणून बांधण्याचा लोभ मला वाटणार नाही, पण ही कंठी तुटायची नाही. कोट्सना माझ्या ह्या युक्तिवादाची किंमत वाटली नाही, कारण त्यांना माझ्या धर्माबद्दल अनास्था वाटत होती. त्यांची तर मला अज्ञान कुपातून वर काढण्याची उमेद होती. अन्य धर्मात थोडेसे सत्य असले तर असेल, पण सत्यरूप ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याशिवाय मला मोक्ष मिळायचाच नाही. येशूच्या मध्यस्थीशिवाय पाप प्रक्षालन व्हायचेच नाही. तिच्या विना सर्व पुण्यकर्मी निरर्थक आहे हे मला दाखवून द्यायचे त्यांच्या मनात होते. कोट्सनी ज्याप्रमाणे पुस्तकांचा परिचय मला करून दिला, त्याचप्रमाणे ज्यांना ते धर्मनिष्ठ ख्रिस्ती समजत असत अशा लोकांचाही त्यांनी मला परिचय करून दिला. या ओळखीमध्ये एक प्लिमथ ब्रदरनचे कुटुंब होते. प्लिमथ ब्रदरन नावाचा एक ख्रिस्ती संप्रदाय आहे. कोट्सनी परिचय करून दिलेली पुष्कळ मंडळी चांगली वाटली.
ते लोक ईश्वराला भिवून वागणारे दिसले. या कुटुंबाकडून मात्र माझ्याशी पुढीलप्रमाणे युक्तिवाद करण्यात आला. आमच्या धर्माची खुबीच तुम्हाला समजलेली नाही. तुमच्या बोलण्यावरून मला दिसते की तुम्हाला प्रत्यक्षणी आपल्या चुकांचा विचार करावा लागतोय. प्रत्यक्षणी त्या सुधारून घ्याव्या लागतात. न सुधारल्या तर तुम्हाला पश्चाताप केला पाहिजे, प्रायश्चित्त केले पाहिजे. या क्रियाकांडातून तुम्ही सुटणार कधी? तुम्हाला शांती मिळणे अशक्य. आपण पापी आहो हे तर तुम्ही कबूलच करता. आता आमच्या धर्ममताची परिपूर्णता पहा. मानवी प्रयत्न फुकट आहे, तरी पण मुक्तीही पाहिजेच. पापाचा बोजा कसा उठावा? आपण तो येशूवर सोपवावा. तो तर ईश्वराचा एकुलता एक निष्पाप पुत्र आहे. त्याने वरदान दिलेले आहे की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांची पापे तो धुवून टाकतो. ईश्वराचे हे अगाध औदार्य आहे. येशूच्या ह्या मुक्तीच्या योजनेचा आम्ही स्वीकार केलेला आहे. त्यामुळे आमची पापे आम्हाला चिकटत नाहीत. पाप हे घडणारच. या जगात पापाशिवाय पाऊल तरी टाकता येईल का? म्हणूनच येशूने सर्व जगाच्या पापाचे एकाच वेळी प्रायश्चित्त करून टाकले. ज्यांना त्याच्या महाबलिदानाचा स्वीकार करायचा असेल त्यांनी तसे करून शांती मिळवणे त्यांच्या हातचे आहे. तुमची अस्वस्थता कोणीकडे आणि आमची शांती कोणीकडे? मला हा युक्तिवाद मुळीच पटला नाही. मी नम्रतापूर्वक उत्तर दिले, सर्वमान्य ख्रिस्ती धर्म हाच असेल तर तो मला पटण्यासारखा नाही. मला पापाच्या परिणामातून मोकळीक नको आहे. मला मुक्ती पाहिजे, ती पापवृत्तीपासून, पापी कर्मापासून. ती मिळाली नाही तोपर्यंत अस्वस्थताच मला प्रिय आहे. प्लिमथ ब्रदरन यावर म्हणले, मी तुम्हाला निक्षून सांगतो की हा तुमचा प्रयत्न फुकट आहे. माझ्या म्हणण्याचा पुन्हा विचार करून पहा. आणि या इसमाने बोलून दाखवले तसे प्रत्यक्ष आचरूनही दाखवले. इरादापूर्वक अनिती आचरण्याचा प्रत्यय आणून दिला. पण सर्वच ख्रिश्चनांची असली समजूत नसते हे या परिचयापूर्वीच मला माहीत होते. खुद्द कोट्स पापविरू होते. त्यांचे हृदय निर्मळ होते. हृदयशुद्धीची शक्यता त्यांना मान्य होती. वर निर्दिष्ट केलेल्या भगिनीही तशाच होत्या. माझ्या हातात आलेल्या पुस्तकांपैकी पुष्कळ पुस्तके भक्तिपूर्ण होती. त्यामुळे या एका परिचयावरून कोर्सना वाटू लागलेल्या भीतीचे मी निराकरण केले आणि त्यांना आश्वासन दिले की एकट्या प्लिमथ ब्रदरन अनुचित समजुतीवरून मी सगळ्या ख्रिस्ती धर्माविरुद्ध ग्रह करून घेणार नाही. मला अडचण वाटे ती बायबलविषयी व त्याच्या रूढ अर्थाविषयी. भाग 12. हिंदी लोकांची ओळख देख. ख्रिस्ती ओळखीविषयी अधिक लिहिण्यापूर्वी त्यावेळेच्या इतर अनुभवांचा निर्देश करणे आवश्यक आहे. नाताळमध्ये दादा अब्दुल्लांना जे स्थान होते तेच प्रिटोरियामध्ये शेख तय्यब हाजी खान मोहम्मद यांना होते. त्यांच्याशिवाय एकही सार्वजनिक काम चालत नसे. त्यांची ओळख मी पहिल्याच आठवड्यात करून घेतली. प्रिटोरियातील हर एक हिंदी माणसाची माहिती करून घेण्याचा माझा विचार असल्याचे मी त्यांना सांगितले. हिंदी लोकांच्या स्थितीचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे व त्या कामी आपली मदत मिळावी अशी अपेक्षा आहे असेही सांगितले. त्यांनी आनंदाने मदत करण्याचे कबूल केले. माझे पहिले काम म्हणजे सर्व हिंदी लोकांची एक सभा भरवून त्यांच्यापुढे त्यांच्या स्थितीचे चित्र मांडणे हे होते. शेठ हाजी मोहम्मद हाजी जुसब यांच्या नावे मला शिफारसपत्र मिळाले. त्यांच्या घरी ही सभा भरली. मी तिला मुख्यत्व करून मेमन व्यापारी हजर होते. थोडे हिंदू पण होते. प्रिटोरियामध्ये हिंदूंची वस्ती फार थोडी होती. हे माझ्या आयुष्यातील पहिलेच भाषण म्हणायचे. मी तयारी भरपूर केली होती. मला त्यासंबंधी बोलायचे होते. व्यापारात सत्य चालायचे नाही असे मी व्यापाऱ्यांच्या तोंडून ऐकत आलो होतो. ही गोष्ट मला त्यावेळी खरी वाटत नव्हती, आजही वाटत नाही. व्यापार आणि सत्य यांचे परस्पर पटायचे नाही असे प्रतिपादणारे मित्र आजलाही आहेतच. ते व्यापाराला व्यवहार म्हणतात आणि सत्याला धर्म, आणि पुढे युक्तिवाद असा लढवतात की व्यवहार तो व्यवहार आणि धर्म तो धर्म. व्यवहारात शुद्ध सत्य चालायचेच नाही, त्यात यथाशक्तीचं सत्य बोलता चालता येणार अशी त्यांची समजूत. या भूमिकेचा मी आपल्या भाषणात चांगला समाचार घेतला आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या दुहेरी कर्तव्याची जाणीव करून दिली. परदेशात आल्यामुळे त्यांची जबाबदारी स्वदेशामध्ये असती त्यापेक्षा वाढली आहे. कारण मुठभर हिंदी लोकांच्या चालचलवणुकीवरून हिंदुस्थानच्या करोडो लोकांचे माप ठरत होते. इंग्रजांच्या राणीच्या मानाने आमच्या राणीमध्ये असलेला गलिच्छपणा माझ्या दृष्टोत्पत्तीस आला होता. त्याचाही श्रोत्यांपुढे उल्लेख केला. हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती वगैरे अथवा मद्रासी, पंजाबी, सिंधी, कच्छी, सुरती वगैरे भेद विसरले पाहिजेत या गोष्टींवर विशेष जोर दिला. आणि शेवटी एक मंडळ स्थापून त्याच्यामार्फत अंमलदाराच्या भेटी घेणे, अर्ज करणे इत्यादी मार्गांनी हिंदी लोकांना सोसाव्या लागणाऱ्या क्लेशांवर इलाज करण्यात यावे असे सुचविले.
व त्या कामी मला मिळेल तेवढा वेळ निरपेक्षपणे देण्याची माझी तयारी आहे असेही सांगितले. सभेवर भाषणाचा ठीक परिणाम झालेला दिसला. चर्चा झाली. कित्येकांनी माझ्याजवळ हकीकती सांगू म्हणून सांगितले. मला हिंमत चढली. मला दिसले की त्या सभेत इंग्रजी जाणणारे फारच थोडे होते. असल्या परकीय मुलुखात इंग्रजी ज्ञान असलेले चांगले असे मला वाटले. म्हणून ज्याला फुरसत असेल त्याने इंग्रजी शिकावी अशी मी शिफारस केली. मोठी उमर झाल्यानंतरही अभ्यास करता येतो असे सांगून अशा तऱ्हेने अभ्यास केलेल्या लोकांची उदाहरणे दिली. वर्ग निघाल्यास त्याला किंवा सुटेचे कोणी इच्छित असेल तरी त्यांना शिकवण्याचे मी स्वतः शिरावर घेतले. वर्ग तर नाही निघाला, पण 3 जण आपापल्या सवडीच्या वेळी आणि त्यांच्या घरी शिकवायला गेलो तर शिकायला तयार झाले. त्यापैकी 2 मुसलमान होते, एक न्हावी व दुसरा कारकून होता. एक हिंदू लहानसा दुकानदार होता. सर्वांच्या सोयी मी सांभाळल्या. माझ्या शिकविण्याच्या शक्तीविषयी मला इतकिंचितही अविश्वास नव्हता. माझे शिष्य दमले म्हटले तरी चालेल, पण मी दमलो नाही. कधी कधी त्यांच्याकडे जावे तर त्यांना फुरसत नसायची, पण मी धीर सोडला नाही. त्यापैकी कोणाला इंग्रजीचा गाढा अभ्यास करायचाच नव्हता, पण दोघांनी 8 महिन्यात चांगली प्रगती केली म्हणायला हरकत नाही. दोघांनाही जमा खर्च लिहिण्याचे आणि सामान्य पत्र लिहिण्याचे ज्ञान मिळाले. न्हाव्याला आपल्या गिरायकांबरोबर बोलण्यापुरतेच शिकायचे होते. त्या 2 जणांनी आपल्या शिक्षणाच्या योगाने चांगला पैसे कमवण्याची शक्ती मिळवली. सभेच्या परिणामावरून माझे समाधान झाले. अशा तऱ्हेची सभा दर महिन्याला किंवा दर आठवड्याला भरण्याचे ठरले. कमी जास्त नियमितपणे ही सभा भरत असे आणि विचारविनिमय होत असे. त्यामुळे प्रिटोरियात एखादाच कोणी हिंदू राहून गेला असला तर न कळे की ज्याची माझी ओळख नाही किंवा ज्याची मला माहिती नाही. हिंदी लोकांच्या स्थितीचे अशा तऱ्हेने ज्ञान झाल्यावरून मला प्रिटोरियामध्ये राहणाऱ्या ब्रिटिश एजंटांची ओळख करून घेण्याची इच्छा झाली. मी मिस्टर जेकोब्स डी वेटना भेटलो. हिंदी लोकांबद्दल त्यांना कळकळ वाटत होती. त्यांचे वजन फारसे नव्हते, परंतु होईल ती मदत करण्याचे व वाटेल तेव्हा भेटण्याचे त्यांनी कबूल केले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार चालवला आणि त्यांच्या कायद्याप्रमाणेच हिंदी लोकांना मज्जा होता कामा नये असे सुचविले. त्यातून एवढे निष्पन्न झाले की चांगला पोशाख केला असेल अशा हिंदी लोकांना वरच्या वर्गाची तिकिटे मिळतील असे पत्र आले. एवढ्याने पुरी सोय झालीच नाही, कारण चांगला पोशाख कोणाचा आहे हे ठरवणारा स्टेशन मास्तरच. ब्रिटिश एजंटांनी मला आपल्याशी झालेल्या पत्रव्यवहारासंबंधी काही कागदपत्र वाचायला दिले. तय्यब शेठजींनी दिले होते. त्यावरून ऑरेंज फ्री स्टेटमधून हिंदी लोकांचे पाय किती निर्दयपणे काढून लावण्यात आले ते मला दिसून आले. थोडक्यात म्हणजे ट्रान्सवाल आणि फ्री स्टेटमधील हिंदी लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास मी प्रिटोरियामध्ये करू शकलो. या अभ्यासाचा पुढे मला भरपूर उपयोग व्हायचा आहे याची मला त्यावेळी कल्पनाही नव्हती. मला 1 वर्षाअखेर किंवा दावा आधी आटपला तर त्यापूर्वीही स्वदेशी निघून जायचे होते, पण ईश्वरी संकेत वेगळाच होता. भाग 13. खुलीपणाचा अनुभव. ट्रान्सवाल आणि ऑरेंज फ्री स्टेट यामधील हिंदी लोकांच्या परिस्थितीचे सविस्तर वर्णन करण्याचे हे स्थळ नव्हे. तिची पूर्ण कल्पना मिळवू इच्छिणाऱ्याने दक्षिण आफ्रिकेच्या सत्याग्रहाचा इतिहास वाचला पाहिजे, पण तिची रूपरेषा देणे आवश्यक आहे. ऑरेंज फ्री स्टेटमध्ये एक कायदा करून 1888 किंवा त्यापूर्वी हिंदी लोकांचे सर्व हक्क हिरावून घेण्यात आले. तेथे फक्त हॉटेलात वेतर म्हणूनच किंवा अशाच तऱ्हेची मजुरी करून राहण्यापुरती हिंदी लोकांना सूट मिळाली. हिंदी व्यापारी होते, त्यांना नाममात्र भरपाई देऊन काढून लावण्यात आले. हिंदी व्यापाऱ्यांनी अर्ज वगैरे केले, पण त्यांच्या टिमकीचा आवाज कोणाला ऐकू येणार. ट्रान्सवालमध्ये 1885 साली कडक कायदा झाला. 1886 साली त्यात काही सुधारणा झाली. त्या अन्वये प्रत्येक हिंदी माणसाने प्रवेश फी म्हणून 3 पौंड द्यावे असे ठरले. त्यांच्यासाठी वाडे नेमलेले होते. त्यातच फक्त त्यांना जमिनीची मालकी भोगता येईल, तिला सुद्धा मालकी म्हणता यायचे नाही. त्यांच्या मताधिकाराचा तर प्रश्नच नाही. हे झाले खास एशियावासियांसाठी केलेले कायदे. शिवाय श्यामवर्णी लोकांनी लागू केलेले जे कायदे होते तेही एशियावासींना लागू होतेच. त्या कायद्यान्वये हिंदी लोकांना पायवाटेवरून, फुटपाथवरून चालण्याचा हक्क नव्हता. रात्री 9 वाजल्यानंतर परवान्याखेरीज बाहेर पडता येत नव्हते. या शेवटल्या कायद्याचा अंमल हिंदी लोकांविरुद्ध कमी जास्त प्रमाणात होत असे. ज्यांची अरबात गणना होत असे त्यांना मेहरबानी दाखल या निर्बंधातून मोकळी केले होते. म्हणजे अशा तऱ्हेची सूट पोलिसांच्या मर्जीवर राहत असे. या दोन्ही नियमांचा परिणाम मला स्वतःच्या बाबतीतही अनुभवावा लागला. मिस्टर कोट्सबरोबर मी पुष्कळ वेळा रात्रीचा फिरायला जात असे.
घरी यायला 10 वाजत. मग मला पोलिसांनी पकडले. हे जास्ती मला वाटे, त्याहूनही कोर्ट्सना अधिक वाटे, कारण की स्वतःच्या हापशी नोकरांना ते स्वतःच परवाना देत. पण मला कसा परवाना देणार? मालकाला फक्त स्वतःच्या नोकरांना परवाना देण्याचा अधिकार असे. मी घ्यायचा म्हटले आणि कोर्टच्या मनातून द्यायचा असला तरी देता येण्याजोगा नव्हता, कारण की ती लबाडी झाली असती. म्हणून कोर्ट्स किंवा त्यांचे कोणी मित्र मला येथील सरकारी वकील डॉक्टर क्राउजे यांच्याकडे घेऊन गेले. आम्ही दोघीही एकच इंचचे बॅरिस्टर निघालो. रात्री 9 वाजल्यानंतर बाहेर पडण्यासाठी मला परवाना घेतला पाहिजे ही गोष्ट त्यांना असह्य वाटली. त्यांनी माझ्याबद्दल सहानुभूती दर्शवली. मला परवाना देण्याऐवजी आपल्यातर्फे एक पत्र दिले. त्याचा आशय असा होता की वाटेल तेव्हा वाटेल तेथे खुशाल जावे, त्यात पोलिसांनी मला अडथळा करू नये. हा कागद सर्व काळ माझ्याजवळ ठेवून मी फिरत असे. त्याचा कधी उपयोग करावा लागला नाही, पण हा योगायोगच म्हटला पाहिजे. डॉक्टर क्राउजेने मला आपल्या घरी बोलावले. आमच्यामध्ये मैत्री जमली म्हणायला हरकत नाही. मधून मी त्यांच्याकडे जाऊ लागलो. त्यांच्यामार्फत त्यांच्याहूनही अधिक विख्यात अशा त्यांच्या बंधूंची ओळख झाली. जोहान्सबर्गमध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. बोअर लढाईच्या वेळी त्यांच्यावर एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून करण्याचा कट केल्याच्या आरोपावरून खटला झाला आणि 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यांची सनदही बेचाऱ्यांनी परत घेतली होती. लढाई आटोपल्यानंतर तेच डॉक्टर क्राउजे तुरुंगातून सुटले. सन्मानपूर्वक ट्रान्सवालच्या कोर्टात पुन्हा दाखल झाले आणि स्वतःचा धंदा पुन्हा करू लागले. त्या ओळखीचा मला पुढे सार्वजनिक कामी उपयोग झाला आणि यांच्याचमुळे माझे पुष्कळसे सार्वजनिक काम सरळ झाले. पायवाटेवरून चालण्याच्या बाबीचा मात्र माझ्या बाबतीत जास्त गंभीर परिणाम घडून आला. मी नेहमी प्रेसिडेंट स्ट्रीटमधून मोकळ्या मैदानात फिरायला जात असे. या पेठेमध्ये प्रेसिडेंट क्रुगरचे घर होते. या घराला डामडौल मुळीच नव्हता. त्याच्या सभोवार कंपाऊंडही नव्हते. शेजारची इतर घरे आणि हे यांच्यामध्ये काही फरक दिसत नसे. प्रिटोरियामध्ये पुष्कळ श्रीमंत लोकांची घरे या घराहून खूप मोठी व शोभिवंत आणि कंपाऊंड असलेली अशी होती. प्रेसिडेंटचा साधेपणा प्रख्यात होता. हे घर कोणा अंमलदाराचे आहे हे त्याच्यासमोर एक शिपाई फिरत असे तेवढ्यावरून लक्षात येईल. मी नेहमी या शिपायाच्या अगदी जवळून जात असे, पण शिपाई मला काही करीत नसे. शिपाई वरच्यावर बदले. एकदा एका शिपायाने सूचना दिल्याशिवाय वाटेवरून उतरून जाण्यास न सांगता मला धक्का दिला, लात मारली आणि खाली काढले. मी प्रथम थक्कच झालो. त्याला जाब विचारणार त्यापूर्वीच कोर्ट्स घोड्यावर बसून जवळून जात होते. त्यांनी मला हाक मारून म्हटले, गांधी, मी सर्व पाहिले आहे. तुला खटला करायचा असेल तर मी साक्ष देईन. तुझ्यावर अशा तऱ्हेने हल्ला व्हावा याबद्दल मला वाईट वाटते. त्यात वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. शिपायाला बिचारायला काय कळणार? त्याच्या समजुतीने काळे तेवढे काळेच. हापशी लोकांना तो पायवाटेवरून असाच उतरवित असेल म्हणून त्याने मलाही धक्का दिला. मी नियमच केला आहे की मला व्यक्तिशः सहन कराव्या लागणाऱ्या क्लेशांसाठी कोर्टात जायचे नाही. अर्थात मला फिर्याद करायची नाही. हे तू आपल्या स्वभावानुरूपच बोललास, पण तू पुन्हा विचार करून पहा. असल्या माणसाला काही धडा मिळायलाच पाहिजे असे म्हणून ते त्या शिपायाकडे वळले व त्यांनी मला ठपका दिला. मला त्यांच्या बोलण्याचा सर्व अर्थ समजला नाही. शिपाई डच होता. त्याच्याबरोबरचे संभाषणही डचमध्ये झाले, पण शिपायाने माझी माफी मागितली. मी ती मागण्यापूर्वीच देऊन टाकली होती, पण मी तेव्हापासून तो रस्ता सोडून दिला. दुसऱ्या शिपायाला ही हकीकत कोठून समजणार? आपणहून पुन्हा का लात मारून घ्यावी म्हणून मी फिरायला जाण्यासाठी दुसरा रस्ता पसंत केला. या प्रसंगामुळे हिंदी लोकांबद्दल माझा कळवळा अधिक तीव्र झाला. या कायद्यासंबंधी ब्रिटिश एजंटांबरोबरच चर्चा करून प्रसंग पडल्यास एक टेस्ट केस नमुन्यासाठी दावा करण्यासंबंधी हिंदी लोकांबरोबर चर्चा केली. अशा तऱ्हेने मी हिंदी लोकांच्या हालापेष्टांचा वाचून ऐकून प्रत्यक्ष अनुभव अभ्यास केला. ठरवले की स्वाभिमान टिकवू इच्छिणाऱ्या हिंदी माणसांसाठी दक्षिण आफ्रिका हा योग्य मुलूक नव्हे. ही स्थिती कशी बदलता येईल याच्या विचारात माझे मन अधिकाधिक गुंतू लागले. पण अद्याप माझे मुख्य कर्तव्य दादा अब्दुल्लांचा दावा सांभाळणे हेच होते. भाग 14. दाव्याची तयारी. प्रिटोरियामध्ये मला जे 1 वर्ष मिळाले ते माझ्या आयुष्यात अमूल्य होते. सार्वजनिक कार्य करण्याचा माझा शक्तीचा काहीसा अंदाज मला येथे मिळाला. काम शिकायलाही मिळाले. धार्मिक वृत्ती आपोआपच तीव्र होऊ लागली आणि खरी वकिली पण येथेच शिकलो असे म्हणता येईल. नवा बॅरिस्टर जुन्या बॅरिस्टरच्या ऑफिसात राहून जे शिकतो ते मला येथे शिकायला मिळाले. वकील या नात्याने मी अगदीच नालायक राहणार नाही अशा तऱ्हेचा आत्मविश्वास मला येथे आला. वकील होण्याची चावी येथेच माझ्या हाती लागली. दादा अब्दुल्लांचा दावा लहान सहान नव्हता. 40,000 पाऊंडांचा म्हणजे मला
6 लाख रुपयांचा होता. तो व्यापाराच्या बाबतीतला असल्यामुळे त्याच्यामध्ये जमा खर्चाच्या गुंतागुंती पुष्कळ होत्या. दाव्याचा आधार काही अंशी प्रॉमिसरी नोटांवर आणि काही अंशी प्रॉमिसरी नोटा लिहून देण्याच्या वचनांवर होता. प्रतिवादीचे म्हणणे होते की प्रॉमिसरी नोटा फसवेगिरीने लिहून घेण्यात आल्या आणि नोटांचा पुरा ऐवज मिळाला नव्हता. यात वस्तुस्थिती आणि कायदा यांच्या दृष्टीने पळवाटा पुष्कळ होत्या. जमा खर्चाची गुंतही पुष्कळ होती. दोन्ही उत्तमात उत्तम सॉलिसिटर व बॅरिस्टर नेमण्यात आले होते. त्यामुळे मला त्या दोघांच्याही कामाचा अनुभव मिळण्याची सुंदर संधी मिळाली. वादीची बाजू सॉलिसिटरसाठी तयार करण्याचा व तिच्या पुष्टीसाठी हकीकत ढुंढाळून काढण्याचा भार सर्वस्वी माझ्यावर होता. त्यातून सॉलिसिटर किती ठेवून घेतो आणि सॉलिसिटरने तयार केल्यापैकी बॅरिस्टर केवढ्याचा उपयोग करतो ते मला पाहायला मिळे. माझी खात्री झाली की हा दावा तयार करण्याच्या कामी माझ्या ग्रहणशक्तीचे आणि मुद्दे व्यवस्थित तऱ्हेने जुळविण्याच्या शक्तीचे माप मला चांगले मिळे. मी दाव्यामध्ये पूर्ण लक्ष घातले. मी त्यात तन्मयच होऊन गेलो. मागचे पुढचे सर्व कागदपत्र वाचले. अशिलाचा माझ्यावर परिपूर्ण विश्वास होता आणि त्याची बुद्धिमत्ताही अपार होती. त्यामुळे माझे काम पुष्कळ सोपे झाले. मी जमा खर्चाचा बारकाईने अभ्यास केला. पुष्कळ गुजराती पत्रे होती. त्याची भाषांतरे तर मलाच करावी लागत. त्यामुळे भाषांतर करण्याची शक्ती वाढली. मी भरपूर मेहनत घेत असे. वर लिहिल्याप्रमाणे धार्मिक चर्चा वगैरेंची व सार्वजनिक कामाची आवड असली आणि तिकडे वेळ जात असला तरी त्या गोष्टी माझ्या दृष्टीने गौण होत्या. दाव्याच्या तयारीला मी प्रधानपद देत असे. त्यासाठी कायद्याचे किंवा इतर काही जरूर पडेल ते वाचन मी अगोदर करून घेत असे. त्यामुळे दाव्याच्या हकीकतीवर मला इतका ताबा मिळाला की माझ्या इतकी माहिती कदाचित वादी प्रतिवादींनाही नसेल, कारण माझ्यापाशी दोघांचीही कागदपत्रे होती. मला मरहूम मिस्टर पिंकटच्या शब्दांचे स्मरण झाले. त्यांचे आणखी समर्थन मागून दक्षिण आफ्रिकेतील सुप्रसिद्ध बॅरिस्टर मरहूम मिस्टर लेनर्ड यांनी एका प्रसंगी केले. वस्तुस्थिती म्हणजे 3/4 कायदा हे मिस्टर पिंकटचे वचन होते. एका दाव्याच्या वेळी मला माहीत होते की न्याय सर्वस्वी अशिलाच्या बाजूला आहे, पण कायदा विरुद्ध जाताना दिसत होता. मी निराश होऊन मिस्टर लेनर्डच्या मदत घ्यायला गेलो. त्यांनाही हकीकतीवरून दावा भक्कम असल्याचे दिसले. ते उद्गारले, गांधी, मी एक गोष्ट शिकलो आहे, ती ही की हकीकत जर आपल्या लक्षात आली असेल तर कायदा आपोआपच आपल्याला सापडतो. या दाव्याची हकीकत आपण पाहूया. असे म्हणून त्यांनी मला पुन्हा एकदा हकीकतीचे चांगले पचन करून मग पुन्हा आपल्याकडे येण्यास सांगितले. मी तीच हकीकत पुन्हा तपासली, तिचे मनन केले. तेव्हा मला तिच्यासंबंधी निराळी दृष्टी सुचली आणि या नमुन्याचा दक्षिण आफ्रिकेत झालेला एक जुना दावाही सापडला. मी हर्षभराने मिस्टर लेनर्डपाशी गेलो. ते खुश झाले आणि म्हणाले, चला, आपण हा दावा जिंकलाच पाहिजे. न्यायासनावर कोणता जज आहे हे मात्र जरा लक्षात ठेवले पाहिजे. दादा अब्दुल्लांच्या दाव्याची तयारी करत असताना हकीकतीतील इतके महत्त्व आहे ही गोष्ट माझ्या ध्यानात आली नव्हती. हकीकत म्हणजे खरी गोष्ट. खऱ्याला चिकटून राहिलेच कायदे आपणहूनच आपल्याला अनुकूल अशी जुळवाजुळव करून घेतात. अशिलाच्या दाव्याचा पुरा अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांची बाजू भक्कम आहे. कायदा त्यांच्या मदतीला आलाच पाहिजे. पण दावा कोर्टात लढत बसले तर दोघेही सोयरे. एकाच शहराचे रहिवासी धुळीला मिळणार हे उघड दिसत होते. कोर्टातच राहिला तर दावा मनाला येईल तितके दिवस तो लांबवता येईल. तो लांबवण्यापासून दोघांपैकी एकाचाही फायदा नाही. म्हणून दाव्याचा निकाल लागेल तर दोघांनाही पाहिजे होता. तय्यब शेठना मी विनवले. घरच्या घरी तोड काढण्याची सल्ला दिली. त्यांच्या वकिलाला भेटलो. म्हटले, दोघांचाही विश्वास असेल असे पंच त्यांनी नेमले तर दावा चटकन आटोपेल. वकिलांचा खर्च इतका वाढत चालला होता की मोठे व्यापारीही त्याच्या खाली चिरडून जायचे. दोघेही इतके काही चिंतापूर्वक दावा लढत होते की त्यांना स्वस्थ मनाने दुसरे कोणतेही काम करता येईना. ह्या वेळात परस्परांमधील वैमनस्य वाढत चालले होते. मला वकिलीबद्दल तिरस्कार वाटू लागला. वकील या नात्याने दोघांच्या वकिलांचे काम म्हणजे दुसऱ्यावर मात करण्यासाठी कायद्यात सापडतील तेवढ्या फटी शोधून काढण्याचे. जिंकणाऱ्याला सर्व खर्च कधीच मिळणे शक्य नाही हे प्रथम या दाव्यात मला समजले. पक्षकारापासून नियमाने घ्यावयाच्या फीचा आकडा निराळा आणि त्या उपरांत वकील अशील यांच्या आपापसातील निराळा, हे सर्व मला असह्य वाटले. मला तर वाटले की माझे कर्तव्य दोघांची मैत्री जुळवून देणे, उभयता सोयऱ्यांचा मिलाप करणे हे होय. तडजोडीसाठी मी जीवापाड मेहनत केली. तय्यब शेठ वळले. अखेरीला पंच नेमले गेले. त्यांच्या पुढे दावा चालला. दादा अब्दुल्लांचा जय झाला. परंतु एवढ्याने माझे समाधान झाले नाही. पंचांच्या ठरावांची अंमलबजावणी झाली तर तय्यब हाजी खान महम्मद इतके पैसे एकदम देऊ शकणार नव्हते.
दक्षिण आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या पोरबंदरच्या मेमनांमध्ये एक घरगुती अलिखित कायदा होता की मरण पत्करतील पण दिवाळे काढणार नाही. तय्यब शेठ 37,000 पाऊंड आणि खर्च एकाएकी देऊ शकणारच नव्हते. त्यांनी एक दमडीसुद्धा कमी द्यायची नव्हती, दिवाळीही काढायचे नव्हते. याला एकच मार्ग होता, तो हा की दादा अब्दुल्लांनी त्यांना पुरेशी मदत दिली पाहिजे. दादा अब्दुल्लांनी उदारता दाखवली आणि भरपूर वेळ दिला. पंच नेमून घेण्याच्या कामी पडली. त्यापेक्षा हे लांब मुदतीचे हप्ते ठरवण्याच्या कामी मला अधिक मेहनत करावी लागली. दोन्ही पक्ष खुश झाले. दोघांची प्रतिष्ठा वाढली. माझ्या संतोषाला सीमा राहिली नाही. मी खरी वकिली शिकलो. मनुष्याची चांगली बाजू शोधून काढायला शिकलो. मनुष्याच्या हृदयात प्रवेश करण्याची कला साधली. मी ठरवले की वकिलांचे कर्तव्य पक्षकारांमध्ये पडलेली फूट भरून काढण्याचे आहे. हा पाठ माझ्या मनात इतका दुर्मूळ झाला की माझ्या 20 वर्षातील वकिलीचा बराचसा वेळ स्वतःच्या ऑफिसात बसून शक्को दाव्यांच्या तडजोडी करविण्यात गेला. तेव्हापासून माझे काही नुकसान झाले नाही. द्रव्यांचे नुकसान झाले असे म्हणता येणार नाही. आत्म्याचे नुकसान तर नाहीच झाले. भाग 15 धार्मिक मंथन. आता पुन्हा ख्रिस्ती मित्रांबरोबरचे संबंध तपासण्याची वेळ आली आहे. माझे पुढे कसे होईल याबद्दल मिस्टर बेकरची चिंता वाढत जात होती. ते मला वेलिंग्टन कन्व्हेन्शनला घेऊन गेले. प्रोटेस्टंट ख्रिश्चनांमध्ये थोड्या थोड्या वर्षानंतर धर्मजागृती किंवा आत्मशुद्धी ज्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा रिवाज आहे, याला आपण धर्माची पुनःप्रतिष्ठा किंवा धर्माचे पुनःसंकरण असे म्हणू शकू, अशा तऱ्हेचे संमेलन वेलिंग्टनमध्ये झाले. त्याचे अध्यक्ष तेथील प्रख्यात धर्मनिष्ठ पाद्री डेव्ह अँड्रू मरे हे होते. मिस्टर बेकरांना अशी आशा होती की त्या संमेलनापासून होणारी जागृती, तेथे येणाऱ्या लोकांची धार्मिक उत्कटता, त्यांची एकनिष्ठता यांची माझ्या हृदयावर इतकी छाप पडेल की माझ्याने ख्रिस्ती झाल्याशिवाय राहणारच नाही. पण मिस्टर बेकरचा अंतिम आधार प्रार्थनेच्या शक्तीवर होता. त्यांची प्रार्थनेवर खूप श्रद्धा होती. अंतःकरणपूर्वक केलेली प्रार्थना ईश्वर ऐकतोच असा त्यांचा विश्वास होता. मुलर, एक प्रख्यात भाविक ख्रिस्ती सारखे लोक प्रार्थनेच्या बळावरच आपले व्यवहार चालवित. त्यांची उदाहरणे ते मला देत. प्रार्थनेच्या महिम्याविषयी मी सर्व तटस्थपणे ऐकून घेतले. ख्रिस्ती होण्याबद्दल मला अंतरप्रेरणा मिळेल तर असे करताना मी कशाचीही अडचण मानणार नाही असे मी त्यांना सांगितले. यापूर्वीच कित्येक वर्षांपासून मी अंतःप्रेरणारूप वागायला शिकलो होतो. तिच्याप्रमाणे वागण्यापासून मला आनंद वाटत असे. तिच्या विरुद्ध जाणे मला कठीण व दुःखदायक वाटे. आम्ही वेलिंग्टनला गेलो. मला काळ्या आदमीला नेणे मिस्टर बेकरांना भारी पडले. अनेक प्रसंगी त्यांना माझ्यामुळे अडचण सोसावी लागली. प्रवासात आम्हाला एक दिवस मुक्काम करावा लागला, कारण की मिस्टर बेकरचा संघ प्रवास करीत नसे आणि मध्ये रविवार पडत असे. रस्त्यावरील त्याचप्रमाणे स्टेशनवरील हॉटेलात मालक अगोदर मला आज जेवू देईत ना आणि बराच कटकटीनंतर येऊ दिले तरी भोजनगृहात येऊ देईत ना. पण मिस्टर बेकर असे नमते घेणारे नव्हते. ते हॉटेलात उतरणाऱ्या हक्कांविषयी दृढ राहत, पण त्यांना पडणाऱ्या अडचणी माझ्या लक्षात आल्या. वेलिंग्टनमध्ये त्यांच्याबरोबरच उतरलोच होतो. तेथे सुद्धा बारीक सारीक अडचणी दडवून ठेवण्याचा त्यांचा सौजन्यपूर्वक प्रयत्न असे तरी त्या माझ्या लक्षात आल्याशिवाय राहत ना. संमेलनात भाविक ख्रिश्चनांची भेट झाली. त्यांची श्रद्धा पाहून मला आनंद वाटला. मिस्टर मरेची भेट घेतली. माझ्यासाठी पुष्कळ जण प्रार्थना करताना दिसले. त्यांची कित्येक भजने मला फार गोड वाटली. संमेलन 3 दिवस चालले. संमेलनात येणाऱ्यांची धर्मनिष्ठा मी समजू शकलो. तिच्याबद्दल मला आदर वाटला. परंतु मला माझ्या समजुतीमध्ये, माझ्या धर्मामध्ये फेरफार करायला काही एक कारण मिळाले नाही. मी स्वतःला ख्रिश्चन म्हणविले तरच मी स्वर्गाला जाईन किंवा मोक्ष मिळून असे मला वाटले नाही. ही गोष्ट जेव्हा भल्या ख्रिश्चन मित्रांना सांगितली तेव्हा त्यांच्या मनाला धक्का बसला, पण त्याला माझा नाईलाज होता. माझी अडचण मूलभूत होती. येशू ख्रिस्त हाच एक काय तो ईश्वराचा पुत्र, त्याच्यावर विश्वास ठेवतील तेवढेच तरणार, ही गोष्ट माझ्या मनाला पटेना. ईश्वराला जर पुत्र असू शकत असतील तर आम्ही सर्व त्याचे पुत्रच आहो. येशू जर ईश्वरासमान असेल तर मनुष्य मात्र ईश्वरासमान आहे. ईश्वर होऊ शकेल. येशूच्या मृत्यूने आणि त्याच्या रक्ताने जगातील पाप धुवून गेली, ही गोष्ट अक्षरशः खरी मांडण्यास बुद्धी तयार होईना. रूपक या नात्याने तिच्यामध्ये सत्य असे. शिवाय ख्रिश्चन समजुतीप्रमाणे मनुष्यालाच मात्र आत्मा आहे, इतर जीवांना नाही. देहाच्या नाशाबरोबरच त्यांचा संपूर्ण नाश होतो. पण माझी समजूत त्याच्या उलट होती. येशूला एक त्यागी महात्मा, दैवी पुरुष म्हणून स्वीकारण्याची माझी तयारी होती, पण त्याला अद्वितीय पुरुष म्हणून मी स्वीकारू शकत नव्हतो.
येशूच्या मृत्यूपासून जगाला एक थोर उदाहरण मिळाले, पण त्याच्या त्या मृत्यूमध्ये काही गूढ अतर्क्य शक्ती होती हे माझे हृदय कबूल करू शकत नव्हते. ख्रिश्चन लोकांच्या पवित्र जीवनामध्ये मला असे काहीही आढळले नाही की जे अन्य धर्मियांच्या जीवनामध्ये आढळत नाही. त्यांच्यामध्ये झालेल्या परिवर्तनासारखीच परिवर्तने इतरांच्या आयुष्यात झालेलीही मी पाहिली होती. सिद्धांताच्या दृष्टीने पाहायचे तर ख्रिस्ती सिद्धांतामध्ये मला अलौकिकता दिसली नाही. त्यागाचा विचार करायचा तर हिंदू धर्मियांचा त्याग मला अधिक वाटला. एकंदरीत ख्रिस्ती धर्माचा मी संपूर्ण धर्म किंवा सर्वश्रेष्ठ धर्म म्हणून स्वीकार करू शकलो नाही. हे हृदयमंथन प्रसंग आले तेव्हा ख्रिस्ती मित्रांपुढे मांडले. माझे समाधान करण्यासारखा जबाब ते देऊ शकले नाहीत. पण ज्याप्रमाणे मी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करू शकलो नाही, त्याचप्रमाणे हिंदू धर्माच्या संपूर्णपणाबद्दल किंवा सर्वश्रेष्ठपणाबद्दलही माझी त्यावेळी खात्री नव्हती. हिंदू धर्मातील वैगुण्य मला डोळ्यांसमोर दिसत होती. अस्पृश्यता हे जर हिंदू धर्माचे अंग असेल तर ते सडलेले आणि निरुपयोगी अंग असावे असे वाटे. अनेक संप्रदाय, अनेक जाती व पोटजाती यांचा मला अर्थ समजेना. व वेद मात्र ईश्वरप्रणीत म्हणजे काय? वेद जर ईश्वरप्रणीत तर बायबल आणि कुराण का नाहीत? ज्याप्रमाणे ख्रिस्ती मित्रांनी माझ्यावर परिणाम घडवून आणण्यासाठी प्रयत्न चालवले होते, त्याप्रमाणे मुसलमान मित्रांचेही प्रयत्न चालू होते. अब्दुल्ला शेठ मला इस्लामाचा अभ्यास करण्याबद्दल आग्रह करीत होते. त्यातील खुब्यांची चर्चा करीतच असत. मी माझ्या शंका रायचंदभाईंपुढे मांडल्या. हिंदुस्थानातील इतर धर्मशास्त्रांबरोबरही पत्रव्यवहार चालविला. त्यांचे जबाब आले. रायचंदभाईंच्या पत्राने माझे काहीसे समाधान झाले. त्यांनी मला धीर धरण्याबद्दल आणि हिंदू धर्माचा खोल अभ्यास करण्याबद्दल शिफारस केली. त्यांच्या एका वाक्याचा भावार्थ असा होता, हिंदू धर्मामध्ये जे गूढ आणि सूक्ष्म विचार आहेत, आत्म्याचे निरीक्षण आहे, दया आहे, तेवढे दुसऱ्या धर्मात नाही अशी माझी निपक्षपातीपणे केलेल्या विचारांची खात्री झाली आहे. मी सेलचे कुराण घेऊन वाचण्यास सुरुवात केली. इतर इस्लामी पुस्तकेही मिळवली. विलायतेतील ख्रिश्चन मित्रांबरोबर पत्रव्यवहार चालवला. त्यांच्यापैकी एकाने एडवर्ड मेटलनची ओळख करून दिली. त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार सुरू झाला. त्यांनी ॲना किंग्सफोर्डच्या बरोबर परफेक्ट वे, उत्तम मार्ग नावाचं पुस्तक लिहिले होते. ते मला वाचायला पाठवले. त्यामध्ये प्रचलित ख्रिस्ती धर्माचे खंडन होते. बायबलचा नवा अर्थ नावाचे पुस्तकही त्यांनी मला पाठवले. ही पुस्तके मला आवडली. त्यांच्यातून हिंदू मताला पुष्टी मिळाली. टॉलस्टॉयच्या वैकुंठ तुमच्या हृदयात आहे नावाच्या पुस्तकाने मला पछाडले. त्याची माझ्यावर फार खोल छाप पडली. या पुस्तकाची स्वतंत्र विचारशैली, त्यातील प्रौढ नीती, त्यातील सत्य यांच्यापुढे कोर्ट्सने दिलेली सर्व पुस्तके शुष्क वाटली. अशा तऱ्हेने माझा अभ्यास ख्रिस्ती मित्रांची इच्छा होती त्याहून भलत्याच दिशेने मला घेऊन चालला. एडवर्ड मेटलनबरोबरचा माझा पत्रव्यवहार बराच लांबला. कवी रायचंदभाई बरोबर तर शेवटपर्यंत चालला. त्यांनी कित्येक पुस्तके पाठवली, तीही मी वाचली. त्यात पंचीकरण, मणिरत्नमाला, योगवशिष्ठाचे मुमुक्षु प्रकरण, हरिभद्रसुरीचे षड्दश दर्शन समुच्चय इत्यादी होती. अशा तऱ्हेने जरी मी ख्रिस्ती मित्रांनी योजलेल्या निरनिराळ्या मार्गाने चाललो होतो, तरी त्यांच्या समागमामुळे माझ्यामध्ये जी धर्मजिज्ञासा जागृत झाली तिच्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी बनलो. हा माझा संबंध माझ्या नित्यस्मरणात राहील. अशा तऱ्हेचे मधुर व पवित्र संबंध यापुढील आयुष्यामध्ये वाढतच गेले, कमी झाले नाहीत. भाग 16. को जाने कल की. खबर नाही इस युग में पलकी, समजमन को जाने कल की. दावा संपला. त्या अर्थी प्रिटोरियाला राहण्याचे प्रयोजनच राहिले नाही. मी डर्बनला गेलो. तेथे जाऊन हिंदुस्थानात परत जाण्याची तयारी केली. अब्दुल्ला शेठ मला मानापानाखेरीज जाऊ देण्यासारखे नव्हते. त्यांनी सिडनहॅममध्ये माझ्यासाठी मंडळी जमवून मेजवानी केली. तेथे संबंध दिवस घालवायचा होता. माझ्यापाशी काही वर्तमानपत्रे पडली होती, ती मी चाळीत होतो. त्यांच्या एका कोपऱ्यात मी एक लहानसा परिच्छेद पाहिला. मथळा इंडियन फ्रँचाईज असा होता की हिंदी लोकांना नाताळच्या विधिमंडळामध्ये सभासदांची निवडणूक करण्याचा हक्क होता, तो काढून घ्यावा. यासंबंधीच्या कायद्याची विधिमंडळामध्ये चर्चा चालू होती. मला या कायद्याची माहिती नव्हती. बैठकीतील कोणालाही हिंदी लोकांचे हक्क काढून घेणाऱ्या खरड्याबद्दल काही गंध नव्हता. मी अब्दुल्ला शेठना विचारले. ते म्हणाले, असल्या बाबतीत आम्हाला काय कळे? व्यापारावर काही अरिष्ट आले तर तेवढे आम्हाला समजणार. पहा ना, ऑरेंज फ्री स्टेटमधून आमचा व्यापार पाळामुळांसह खणून काढण्यात आला. त्या बाबतीत आम्ही मेहनत केली, पण आम्ही पडलो अपंग. वर्तमानपत्रे वाचली तरी बाजारभाव तेवढे आम्हाला समजणार. कायद्यांच्या गोष्टी कुठून समजणार? आमचे गोरे वकील हेच आमचे कान आणि डोळे. परंतु येथे जन्मलेले आणि इंग्रजी शिकलेले इतके तरुण हिंदी
आपल्यापाशी आहेत ते काय करतात, मी विचारले. ओहो, अब्दुल्ला शेठनी कपाळाला हात लावून म्हटले, त्यांच्यापासून काय मिळणार, या बिचारांना यातले काय समजणार. ते आमच्या जवळपासही फिरकत नाहीत आणि खरे विचाराल तर आम्ही त्यांना ओळखीत नाही. ते ख्रिस्ती पडले, त्यामुळे पाद्र्यांच्या जाळ्यात आणि पाद्री गोरे ते सरकारच्या गोट्यातले. माझे डोळे उघडले. या वर्गाला आपलासा केला पाहिजे. ख्रिस्ती धर्माचा हाच अर्थ का? ख्रिस्ती झाले म्हणून त्यांनी देशही सोडला की काय? ते काय परदेशी झाले? परंतु मला स्वदेशी जायचे होते म्हणून मी हे विचार बोलून दाखवले नाहीत. अब्दुल्ला शेठना विचारले, पण हा कायदा जर आहे असाच पास झाला तर तुम्हाला जड जाईल. हे तर हिंदी लोकांचा नायनाट करण्याच्या मार्गावर पहिले पाऊल आहे. यामध्ये मानहानी आहे. असेल, पण मी तुम्हाला या फ्रेंचाइजचा इंग्रजी भाषेतील पुष्कळ शब्द अशा तऱ्हेने उच्चारात फरक होऊन देशी लोकांमध्ये रूढ होऊन राहिले होते. मताधिकार म्हटले तर कोणाला समजायचे नाही. इतिहास सांगतो, आम्हाला त्यातले काहीच माहीत नव्हते. पण आमचा मोठा वकील मिस्टर एस्कम आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तो जबरा लढवय्या आहे. तो येथील धक्क्यांचा इंजिनियर यांच्यामध्ये खूप चुरत चालते. मिस्टर एस्कमला विधिमंडळावर निवडून येण्याच्या बाबतीत या विशिष्टामुळे धोका उद्भवला म्हणून त्याने आम्हाला आमच्या मताधिकाराची माहिती दिली. त्याच्या सांगण्यावरून आम्ही आमची नावे मताधिकार पत्रांमध्ये नोंदविली आणि ती सर्व मते मी एस्कमला दिली. त्यावरून तुम्हाला समजेल की तुम्हाला वाटते तितकी आम्हाला या गोष्टीची किंमत वाटलेली नाही, पण तुम्ही म्हणता ते आता आम्हाला समजते. बरे, तर तुमची सल्ला काय? हा संवाद इतर पाहुणे लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मी तुम्हाला खरेच सांगू, जर तुम्ही या बोटीने न जाता महिनाभर थांबला तर तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्ही लढू. दुसरेही आवेशाने म्हणाले, बरोबर बोललात अब्दुल्ला शेठ, तुम्ही गांधीबाईंना ठेवून घ्या. अब्दुल्ला शेठ वस्ताद होते. ते म्हणाले, यापुढे त्यांना ठेवून घेण्याचा मला अधिकार नाही, किंवा मला आहे तेवढेच तुम्हालाही आहे. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आपण सगळे मिळून त्यांना ठेवून घेऊया. पण ते तर बॅरिस्टर आहे. त्यांच्या फीचं काय? फीचा उल्लेख ऐकून मला दुःख झाले. मी मध्ये पडून म्हटले, अब्दुल्ला शेठ, या कामी माझ्या फीचा प्रश्नच येत नाही. सार्वजनिक कामगिरीबद्दल मी फी कसली? मी राहिलो तर एक सेवक म्हणून राहणार. ही मंडळी माझ्या पूर्ण परिचयाची नाहीत. पण तुम्हाला जर वाटत असेल की सगळी मेहनत करतील तर मी 1 महिना राहण्यास तयार आहे. एवढे मात्र खरे की जरी तुम्हाला मला काही द्यायला नको तरी पण असली कामे अगदीच पैशाखेरीज चालायची नाहीत. आपल्याला तारा कराव्या लागणार. कदाचित आपल्याला स्थानिक वकिलांचाही सल्ला घ्यावा लागेल. मला इकडच्या कायद्याची माहिती नसणार. कायद्याची पुस्तके तपासावी लागतील. शिवाय असली कामे एकट्याने होत नसतात. अनेकांनी त्यात सामील झाले पाहिजे. पुष्कळसे आवाज एकदम ऐकू आले. खुदाची कृपा आहे. पैसे तर जमतीलच, माणसेही आहेतच. तुम्ही राहण्याचे कबूल करा म्हणजे झाले. मजलीस आटोपली आणि तिचे कार्यवाहक समितीमध्ये रूपांतर झाले. खाणेपिणे लवकर आटोपून घरी जावे असे मी सुचविले. चळवळीची रूपरेषा मनात जुळविली. मताधिकार किती जणांना आहे ते विचारून घेतले. 1 महिना राहण्याचा निश्चय केला. अशा तऱ्हेने दक्षिण आफ्रिकेतील माझ्या दीर्घ वास्तव्याचा पाया ईश्वराने रचला आणि स्वाभिमानाच्या लढ्याचे बीजारोपण झाले. भाग 17. राहिलो. सन 1893 साली नाताळातील हिंदी समाजाचे अग्रगण्य पुढारी शेठ हाजी महम्मद हाजी दादा हे गणले जात. सांपत्तिक स्थितीने शेठ अब्दुल्ला हाजी महम्मद हादन मुख्य होते, परंतु ते स्वतः व इतर सार्वजनिक कामामध्ये शेठ हाजी महम्मदांनाच अग्रस्थान देत. म्हणून त्यांच्या अध्यक्षताखाली अब्दुल्ला शेठच्या घरी एक सभा भरली. तिच्यामध्ये फ्रँचाईज बिलाला विरोध करण्याचे ठरले. स्वयंसेवकांची नावे नोंदण्यात आली. या सभेमध्ये नाताळात जन्मलेल्या एकंदर हिंदी लोकांना अर्थात ख्रिस्ती तरुणांनाही एकत्र केले होते. मिस्टर पॉल डर्बनच्या कोर्टातील दुभाषे होते. मिस्टर सुभान ग्रॉडफे मिशन स्कूलचे हेडमास्टर होते. तेही सभेला हजर होते आणि त्यांच्या वजनामुळे समाजातील तरुणही बऱ्याच मोठ्या संख्येनिशी सामील झाले. व्यापारी तर पुष्कळ होते. त्यांच्यापैकी जाणण्यासाठी नावे शेठ दाऊद महम्मद, महम्मद कासम, कमरुद्दीन शेठ, शेठ आदमजी मिया खान, एक ओलंदा वेल्लू पिले, सी लछीराम, रंगमासी पडियाची, आमदजीवा वगैरे होती. पारशी रुस्तमजी असायचेच. कारकून वर्गापैकी पारशी माणेकजी जोशी, नरसिराम वगैरे दादा अब्दुल्ला इत्यादींच्या मोठ्या पेढ्यांवरील नोकर होते. या सर्वांना सार्वजनिक कामात सामील होण्याचे कौतुक वाटले. सार्वजनिक काम करण्याची मागणी किंवा प्रसंग हा त्यांच्यावर पहिल्यानेच आला होता. येऊन पडलेल्या आपत्तीपुढे उच्च नीच लहान मोठे शेठ नोकर, हिंदू मुसलमान, फारसी, ईसाई, गुजराती, मजराती
मद्रासी, सिंधी वगैरे सर्व भेद विसरून गेले होते. सर्वजण हिंदुस्थानची लेकरे व सेवक होते. बिलाचे दुसरे वाचन झाले होते की व्हायचे होते. त्यावेळी विधिमंडळात झालेल्या भाषणांमध्ये अशी टीका झाली की कायदा इतका कडक असतानाही हिंदी लोकांकडून यत्किंचित विरोध झालेला नाही. हाच हिंदी समाजाच्या बेदरकारीची आणि मताधिकार भोगण्याच्या नालायकीचा पुरावा आहे. मी सभेला वस्तुस्थिती समजावून सांगितली. पहिले काम हे झाले की विधिमंडळाच्या अध्यक्षांना तार करण्यात आली की त्यांनी बिलाचा अधिक विचार तहकूब ठेवावा. अशाच अर्थाची तार मुख्य प्रधान सर जॉन रॉबिन्सन यांना करण्यात आली आणि आणखी एक तार दादा अब्दुल्लांचे मित्र म्हणून मिस्टर एस्कबांना केली. या तारांचा जबाब आला की बिलाची चर्चा 2 दिवसांपर्यंत तहकूब राहील. सर्वांना आनंद वाटला. अर्ज तयार केला. त्याच्या 3 नकला पाठवायच्या होत्या. वर्तमानपत्रांसाठी एक नक्कल तयार करावयाची होती. अर्जावर शक्य तेवढ्या सह्या घेण्याचा विचार होता. हे सर्व काम एका रात्रीत आटपायचे होते. ते सुशिक्षित स्वयंसेवक व त्यांच्याबरोबर इतर जवळजवळ रात्रभर जागले. मिस्टर ऑर्थर नावाच्या त्यांच्यातील एका वृद्ध इस्माचे हस्ताक्षर चांगले होते. त्यांनी सुंदर अक्षरात अर्जाची नक्कल केली. इतरांनी त्यांच्या आणखी नकला केल्या. 1 सांगे आणि 5 जण लिहित. अशा तऱ्हेने एकदम 5 नकल्या झाल्या. व्यापारी स्वयंसेवक आपापल्या गाड्यातून किंवा स्वतःच्या खर्चाने गाड्या भाड्याने घेऊन सह्या मिळवायला बाहेर पडले. अर्ज गेला. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. त्याच्यासंबंधी अनुकूल अभिप्राय प्रसिद्ध झाले. विधिमंडळावरही त्याचा चांगला परिणाम झाला. त्याची चर्चाही खूप झाली. अर्जातील युक्तिवाद खोडून काढण्याचे प्रयत्न झाले, पण ते ज्याचे त्यालाच लुळे वाटले. तरी पण बिल पास झालेच. बिल पास होणार हे सर्व जाणून होते, पण समाजामध्ये नवीन स्फुरण चढले. आपण एक समाज आहोत. केवळ व्यापारी हक्कांसाठीच नव्हे तर राष्ट्रीय हक्कांसाठी जगणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे हे सर्वांच्या लक्षात आले. यावेळी लॉर्ड रिपन वसाहतींचे प्रधान होते. त्यांनी एक जंगी अर्ज पाठविण्याचा ठराव केला. त्या अर्जावर शक्य तेवढ्यांच्या सह्या घ्यावयाच्या होत्या. हे काम एका दिवसात होणारे नव्हते. स्वयंसेवकाची नेमणूक झाली आणि सर्वांनी काम उचलण्याची तयारी केली. अर्ज लिहिण्याच्या कामी खूप मेहनत घेतली. माझ्या हाती लागेल तेवढे सर्व साहित्य वाचून काढले. हिंदुस्थानात आम्हाला एक प्रकारचा मताधिकार आहे आणि नाताळात हिंदी लोकांची वस्ती अगदीच अल्प आहे. हे 2 मुद्दे प्रामुख्याने मांडले होते. अर्जावर 10,000 सह्या झाल्या. एका 15 अर्ज पाठवण्याजोग्या सह्या जमल्या. एवढ्या मुदतीत नाताळात 10,000 सह्या मिळवणे हे वाचकांनी लहान सहान गोष्ट समजू नये. सह्या संबंध नाताळातून घ्यायच्या होत्या. लोकांना असल्या कामाची माहिती नव्हती. आपण कशावर सही करतो याची नीट समजूत पडल्याशिवाय सही घ्यायची नाही असा निश्चय होता. त्यामुळे मुद्दाम स्वयंसेवक समक्ष पाठवून सह्या घ्याव्या लागत. खेडी दूर होती. अर्थात पुष्कळशा मंडळींनी कसून मेहनत केली तरच असली कामे पुरी होतात. तसेच झाले. सर्वांनी उत्साहपूर्वक काम केले. त्यापैकी शेठ दाऊद महम्मद, पारशी रुस्तमजी, आदमजी मिया खान आणि आदम जीवा यांच्या मूर्ती अजूनही माझ्या दृष्टीसमोर उभ्या आहेत. त्यांनी पुष्कळ सह्या आणल्या. दाऊद शेठ संबंध दिवस आपली गाडी घेऊन फिरत असत. कोणी किरकोळ खर्चसुद्धा मागणी केली नाही. दादा अब्दुल्लांचे घर धर्मशाळा किंवा सार्वजनिक कार्यालयाचे बनून गेले. सुशिक्षित मंडळी माझ्या हाताशी असत. त्यांच्या व इतर कामगारांच्या जेवणा खाण्याची सोय दादा अब्दुल्लांकडे होई. अशा तऱ्हेने सर्वजण खूप खर्चात आले. अर्ज रवाना झाला. त्याच्या 1,000 नकला छापल्या होत्या. त्या अर्जावरून हिंदुस्थानच्या सर्वसामान्य लोकांना नाताळची प्रथम माहिती झाली. ज्या ज्या वर्तमानपत्रांची आणि पुढाऱ्यांची नावे मला माहीत होती तेवढ्या सर्वांकडे त्या अर्जांच्या नकला पाठवल्या. टाइम्स ऑफ इंडियाने त्या प्रश्नावर अग्रलेख लिहिला आणि हिंदी लोकांच्या मागणीला चांगला पाठिंबा दिला. विलायतेतही सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांकडे नकला पाठवण्यात आल्या होत्या. तिकडून लंडनच्या टाइम्सचा पाठिंबा मिळाला. त्यावरून बिलाला मंजुरी मिळणार नाही अशी आशा वाटू लागली. आता मी नाताळ सोडून जाण्यासारखी स्थिती राहिली नाही. लोकांनी मला चौहीकडून घेरले आणि नाताळातच कायम राहण्याचा अतिशय आग्रह केला. मी माझ्या अडचणी दाखवून दिल्या. मनाशी मी निश्चय केला होता की मी सार्वजनिक पैशांवर राहू नये. निराळी बिर्याळ करण्याचीही मला आवश्यकता भासत नाही. घरही चांगले आणि चांगल्या वस्तीत असले पाहिजे अशी माझी त्यावेळी समजूत होती. इतर बॅरिस्टर राहतात त्याप्रमाणे मीही राहिल्याने हिंदी समाजाचा दर्जा वाढेल असा मी विचार केला. अशा तऱ्हेचे घर चालवायचे तर वर्षाचे 300 पाऊंडांहून कमी पुरायचेच नाहीत असे मला वाटले. तेवढ्या पैशाच्या वकिलीची हमी मिळाली तरच मला राहता येणार असे मी ठरवले आणि त्याप्रमाणे मंडळींना सांगितले. पण एवढे पैसे तुम्ही समाजाच्या कामासाठी घेत गेले तरी आम्हाला परवडण्यासारखे आहे आणि एवढे जमा करणे आम्हाला सोपे आहे.
वकिली करून मिळेल ते तुमचे, असे सहकारी मंडळींचे म्हणणे पडले. मला अशा तऱ्हेने पैसे घेता येणार नाहीत. माझ्या सार्वजनिक कामाची मी एवढी किंमत समजू शकत नाही. मला काही त्या कामामध्ये वकिली ज्ञान वापरायचे नाही. मला फक्त लोकांकडूनच काम घ्यायचे आहे. त्याबद्दल पैसे कसे घ्यावे? शिवाय मला तुमच्यापासून सार्वजनिक कामासाठी पैसे काढावे लागणार. मी स्वतःसाठी पैसे घेऊ लागलो तर तुमच्याकडून मोठमोठ्या रकमा काढायला मला संकोच वाटेल आणि शेवटी आपले गाडे अडकून पडेल. समाजाकडून तर मी दरवर्षी 300 पाऊंडांपेक्षा जास्त खर्च करवणारच. मी उत्तर दिले. पण आता आम्ही तुम्हाला पुरे ओळखतो. तुम्हाला स्वतःसाठी पैसे थोडेच मागायचे आहेत. तुमच्या राहण्याचा खर्च आम्हाला द्यायला नको का? प्रेमामुळे व तात्कालिक उत्साहामुळे तुम्ही असे बोलता. हाच उत्साह आणि हेच प्रेम हे सर्व काळ टिकतील अशी कोणी खात्री द्यावी? तुम्हाला माझ्याकडून कधीकाळी कडू बोलही ऐकण्याचा प्रसंग येईल. तेव्हाही तुमचा माझ्यावरील लोभ मी टिकवू शकेन की नाही हे ते एक ईश्वर जाणे. पण मुख्य मुद्दा तर हा आहे की सार्वजनिक कामासाठी मला पैसे घ्यायचे नाहीत. तुम्ही सर्वजण आपले वकील काम देण्याची हमी दिली की तेवढी मला पुरे आहे, हेही तुम्हाला जरा जडत जाईल. मी काही गोरा बॅरिस्टर नव्हे. कोर्ट मला दाद देईल की नाही ते तरी मी काय सांगू? मला वकिली कितपत साधेल तेही मला माहीत नाही. म्हणून मला आधीपासून वकिली फी देण्यामध्ये सुद्धा तुम्हाला धाडस हे करावे लागणारच आहे. इतक्या उपर तुम्ही मला वकील फी दिली तर ती माझ्या सार्वजनिक कामगिरीबद्दल म्हटली पाहिजे नाही का? अशा तऱ्हेने चर्चा करता करता अखेरीला 20 व्यापाऱ्यांनी मला एका वर्षाचे वर्षासन बांधून दिले. त्याखेरीज दादा अब्दुल्ला मला निरोप देतेवेळी भेट देणार होते. त्याऐवजी त्यांनी मला जरूर ते फर्निचर करून दिले आणि मी नाताळात राहिलो. भाग 18. काळ्याला मज्जाव. न्यायालयाचे चिन्ह ताजवा आहे. तो एक निपक्षपाती आंधळ्या परंतु चतुर बाईच्या हातात दिलेला आहे. विधात्याने तिला आंधळी केली अशासाठी की तिने तोंडाकडे पाहून टिळा लावू नये. जर तो गुणांनी लायक असेल त्यालाच टिळा लावावा. त्याच्या उलट नाताळच्या न्यायालयाकडून तोंडाकडे पाहून टिळा लावविण्याचा तेथील वकील सभेने उद्योग आरंभिला. न्यायालय या प्रसंगी आपल्या चिन्हाला जागले. मला वकिलीची सनद घ्यायची होती. माझ्यापाशी मुंबईच्या हायकोर्टाचे प्रमाणपत्र होते. विलायतेचे प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाच्या दप्तरी राहिले. दाखल होण्याच्या अर्जाबरोबर चांगल्या वर्तणुकीबद्दलची 2 प्रमाणपत्रे पाहिजे असत. मला वाटले की ही प्रमाणपत्रे गोऱ्या इसमांची असलेली विशेष बरी. म्हणून अब्दुल्ला शेठ मार्फत ज्यांच्याशी माझी ओळख झाली होती अशा 2 प्रसिद्ध गोऱ्या व्यापाऱ्यांची प्रमाणपत्रे घेतली होती. अर्ज कोणातरी वकिलामार्फत पाठवला पाहिजे होता आणि सामान्य रिवाज असा होता की अशा तऱ्हेचा अर्ज ॲटर्नी जनरलने फी न घेता करायचा. मिस्टर एस्कम ॲटर्नी जनरल होते. ते अब्दुल्ला शेठचे वकील होते. त्यांनी आनंदाने माझा अर्ज पाठवण्याचे मान्य केले. इतक्याच अवचितच वकील सभेकडून मला नोटीस मिळाली. नोटीसमध्ये मला सनद मिळण्याला हरकत घेतली होती. त्याचे एक कारण असे दाखवले होते की मी सनदेसाठी केलेल्या अर्जासोबत अस्सल प्रमाणपत्र जोडलेले नाही. पण हरकतीतील मुख्य मुद्दा हा होता की कोर्टात वकिलांना दाखल करण्यासंबंधीचे नियम करण्यात आले. त्यावेळी कोणीही काळा किंवा पिवळा आदमी अर्ज करील असा संभवही वाटला नसावा. नाताळची वाढ गोऱ्या लोकांच्या साहसामुळे झालेली आहे. त्यामुळे त्यामध्ये गोऱ्यांनाच मुख्य स्थान मिळाले पाहिजे. काळे वकील दाखल झाले तर हळूहळू गोऱ्या लोकांचे प्राधान्य नाहीसे होईल आणि त्यांच्या रक्षणाचे कुंपण मोडून पडेल. या विरोधाचे समर्थन करण्यासाठी वकील सभेने एक प्रख्यात वकील नेमला होता. या वकिलांचाही दादा अब्दुल्लांशी संबंध होता. त्यांच्यामार्फत त्यांनी मला बोलावून घेतले. त्यांनी माझ्याशी निर्भीडपणे संभाषण केले. माझी पूर्वपीठिका विचारून घेतली. मी ती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, मला तुमच्याविरुद्ध बोलायचे नाही. मला भय वाटत होते की तुम्ही येथेच जन्मलेले कोणी लफंगे तर नाही. शिवाय तुमच्याजवळ अस्सल प्रमाणपत्रही नाही. त्यामुळे माझ्या शंकेला जोर आला. दुसऱ्याच्या प्रमाणपत्रांचा उपयोग करणारेही लोक असतातच ना. तुम्ही गोऱ्या लोकांची प्रमाणपत्रे आणली आहेत. त्यांचा माझ्यावर काहीच परिणाम झालेला नाही. त्यांना तुमची काय माहिती? तुमची त्यांची ओळख ती कितीशी? पण येथे मला सर्वच नव्हे. अब्दुल्ला शेठची ओळखही येथेच झाली. मी मध्येच बोललो, असेल, पण तुम्हीच तर म्हणता की ते तुमच्या गावचे आहेत आणि तुमचे वडील तिथे दिवाण होते. त्या अर्थी त्यांना तुमच्या घराण्याची तरी माहिती असणारच ना. त्यांची शपथपत्रिका तुम्ही हजार केलीत तर मग मला काही म्हणायचे नाही. मी वकील सभेला लिहून कळवीन की माझ्याकडून तुमचा विरोध होऊ शकत नाही. मला राग आला पण मी तो दाबला. मला वाटले की जर मी अब्दुल्ला शेठचे प्रमाणपत्र आणले असते तर त्याची अवगणना झाली असती आणि गोऱ्यांची ओळख मागितली असती. शिवाय माझ्या कुळाचा आणि वकिलीच्या लायकीचा संबंध काय?
मी दृष्ट किंवा कंगाल आईबापांचा मुलगा असलो म्हणून माझी लायकी ठरविताना त्याचा बाधा का म्हणून यावा. पण हे सर्व विचार मनातल्या मनात ठेवून मी जबाब दिला, जरी अशा तऱ्हेची हकीकत मागण्याचा वकील सभेला अधिकार असल्याचे मला कबूल नाही, तरीही मी तुमच्या इच्छेनुरूप शपथपत्र मिळवून द्यायला तयार आहे. अब्दुल्ला शेठचे शपथपत्र तयार केले आणि त्या वकिलाला दिले. त्याने समाधान व्यक्त केले, पण वकील सभेचे समाधान झाले नाही. तिने कोर्टापुढे माझ्या दाखल होण्याला हरकत घेतली. कोर्टाने मिस्टर एस्कमाचा जबाब ऐकण्यासही न थांबता सभेची हरकत रद्द केली. मुख्य न्यायाधीश म्हणाले, अर्जदाराने अस्सल प्रमाणपत्र हजर केलेले नाही, या तक्रारीत राम नाही. त्याने शपथेवर खोटे सांगितले असेल तर त्याच्यावर खोट्या शपथेबद्दल फौजदारी चालू शकेल आणि त्याचे नाव वकिलातून काढून टाकण्यात येईल. कोर्टाच्या नियमात काळ्या गोऱ्यांचा भेद नाही. आम्हाला मिस्टर गांधींना वकिलीची बंदी करण्याचा अधिकार नाही. अर्ज मंजूर करण्यात येत आहे. मिस्टर गांधी, तुम्ही शपथ घेऊ शकता. मी उठलो, रजिस्ट्रार पुढे शपथ घेतली. शपथ घेताच मुख्य जज म्हणाले, आता तुम्ही आपली पगडी उतरवली पाहिजे. वकील या नात्याने वकिलाच्या पोशाखासंबंधीचा कोर्टाचा नियम तुम्हालाही पाळावा लागणार. मी माझी मर्यादा समजलो. डर्बनच्या मॅजिस्ट्रेटच्या कचेरीत जी पगडी न काढण्याचा मी आग्रह राखला होता ती मी येथे उतरवली. याविरुद्धही बोलता येण्यासारखे होते, परंतु मला मोठे लढे लढायचे होते. पगडी घालण्याच्या हट्टातच मला माझी युद्धकला संपवून टाकायची नव्हती. त्या हट्टामुळे थोड्या लढ्यांना कमीपणाही येण्याचा संभव होता. अब्दुल्ला शेठ व इतर मित्र यांना माझा मृदूपणा की दुबळेपणा आवडला नाही. त्यांच्या मते वकील या नात्यानेही मी पगडी घालून ठेवण्याचा आग्रह चालवायला पाहिजे होता. मी त्यांची समजूत पाडण्याचा प्रयत्न केला. देश तसा वेश या म्हणीतील रहस्य समजावून सांगितले. हिंदुस्थानात गोरा अंमलदार किंवा जज पगडी काढण्याची सक्ती करू पाहिजे तर त्याचा विरोध केला पाहिजे. या नाताळसारख्या देशात आणि तेही कोर्टातील एक हुद्देदार या नात्याने मी कोर्टाच्या रिवाजांचा विरोध करणे शोभणार नाही. या व अशा तऱ्हेच्या युक्तिवादांनी मी मित्रमंडळीला काहीसे शांत तर केले, परंतु एकाच वस्तूकडे निरनिराळ्या तऱ्हेने पाहण्याची युक्तता समाधानकारक तऱ्हेने त्यावेळी मी त्यांना पटवून देऊ शकलो असे मला वाटत नाही. पण माझ्या जीवनामध्ये आग्रह आणि अनाग्रह नेहमीच एकत्र चालत आले आहेत. सत्याग्रहामध्ये अनिवार्य आहे असे मला मागून अनेक वेळा अनुभव आला आहे. या समाधान वृत्तीबद्दल मला जीवावरील धोके आणि मित्रांचा असंतोष अनेक वेळा सहन करावे लागले आहेत. पण सत्य वज्रासारखे कठीण आणि कमळासारखे मृदू आहे. वकील सभेच्या विरोधामुळे दक्षिण आफ्रिकेत माझी प्रसिद्धी करण्यासाठी अन्य उपायांची जरुरी राहिली नाही. बहुतेक वर्तमानपत्रांनी मला झालेला विरोध अयोग्य ठरवला आणि वकील मंडळावर मत्सराचा आरोप केला. या प्रसिद्धीमुळे माझे कार्य काही अंशी सोपे झाले. भाग 19. नाताळ इंडियन काँग्रेस. वकिलीचा धंदा करणे ही माझ्या बाबतीत गौण बाब होती व अखेरपर्यंत ती गौणच राहिली. माझ्या नाताळातील वास्तव्याचे सार्थक करायचे तर मला सार्वजनिक कामामध्ये तन्मय होऊन जाणे जरूर होते. हिंदी मताधिकार प्रतिबंधक कायद्याविरुद्ध निव्वळ अर्ज करून भागण्यासारखे नव्हते. त्याबद्दलची चळवळ चालू राहिली तरच वसाहत मंत्र्यांवर काही परिणाम होणार होता. त्यासाठी एखाद्या संस्थेची स्थापना करणे आवश्यक वाटले. म्हणून अब्दुल्ला शेठ बरोबर त्यासंबंधी चर्चा केली. इतर सहकाऱ्यांना भेटलो आणि एक सार्वजनिक संस्था स्थापण्याचा आम्ही निश्चय केला. तिचे नाव ठरविताना काहीसे धर्मसंकट पडले. या संस्थेला कोणत्याही विशिष्ट वर्गाबद्दल पक्षपात करायचा नव्हता. हिंदुस्थानातील काँग्रेसचे नाव कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला अप्रिय वाटत असे हे मला माहीत होते, पण काँग्रेस म्हणजे हिंदुस्थानचा प्राण होता. तिची शक्ती वृद्धिंगत झाली पाहिजे. हे नाव लपवून ठेवणे किंवा धारण करताना संकोच करणे हे नामर्दपणाचे वाटले. म्हणून मी माझी कारणे सांगून संस्थेला काँग्रेस हेच नाव देण्याविषयी सुचविले. अशा तऱ्हेने 22 मे 1894 रोजी नाताळ इंडियन काँग्रेसचा जन्म झाला. दादा अब्दुल्लांची मांडी भरून गेली होती. लोकांनी या संस्थेचा उत्साहपूर्वक स्वीकार केला. घटना साधी ठेवलेली होती. वर्गणी भारी होती. दरमहा कमीत कमी 5 शिलिंग देईन तोच सभासद होऊ शकत होता. धनिक व्यापाऱ्यांपासून त्यांचे मन वळवून अधिकाधिक काढता येईल तेवढे काढायला मोकळीकच होती. अब्दुल्ला शेठकडून मासिक 2 पौंडांचा आकडा घालविला. दुसऱ्या 2 गृहस्थांकडूनही तितकेच लिहिले. मी स्वतःशी विचार केला की मीही अंगचोरपणा करून उपयोग नाही, म्हणून मी दरमहा 1 पौंडचा आकडा घातला. माझ्या मानाने ही रक्कम भारीच होती, पण मी विचार केला की कोणाकडूनही माझा खर्च चालवायचा असेल तर मला दरमहा 1 पौंड भरणेही जड नाही. ईश्वराने माझे गाडे ढकलले. 1 पौंडवाले पुष्कळ मिळाले.
10 शिलिंगवाले त्याहूनही अधिक. त्याखेरीज सभासद न होताही कोणीही आपल्या इच्छेनुरूप देणगी म्हणून काही दिले तर ते घ्यायचे होतेच. अनुभवांती असे आढळले की मागायला गेल्याशिवाय कोणी वर्गणी भरेना. डर्बनच्या बाहेर लोकांकडे वेळोवेळी जाणे अशक्य होते. आरंभशूरत्वाचा दोष थोड्याच काळात दिसून आला. डर्बनमध्ये सुद्धा पुष्कळ हेलपाटे घालावे तेव्हा पैसे मिळवायचे. मी कार्यवाह होतो. वर्गणी वसूल करण्याचे काम माझ्या शिरावर होते. मला माझ्या कारकुनाला बहुतेक सारा दिवस वसुलीच्या कामातच गुंतावा लागे. अशी स्थिती झाली. कारकुनही त्रासला. मला वाटू लागले की मासिक नाही पण वार्षिक वर्गणी असावी आणि ती सर्वांनी आगाऊ दिली पाहिजे. सभा बोलवली. सर्वांनी सूचना मान्य केली आणि कमीत कमी वार्षिक 3 पौंड वर्गणी घेण्याचे ठरले व वसुलीचे काम सोपे झाले. सुरुवातीपासून मी एक धडा घेतला होता की सार्वजनिक काम कधी कर्ज काढून करू नये. इतर गोष्टीत लोकांच्या वचनावर विश्वास ठेवता येईल परंतु पैशाच्या वायद्यांवर कधी विश्वास ठेवू नये. आकडा घातल्याप्रमाणे रक्कम देण्याचा धर्म लोक कोठेच नियमित रीतीने पाळत नाहीत असे मी पाहिले होते. नाताळचे लोक याला अपवाद नव्हते म्हणून नाताळ इंडियन काँग्रेसने कधी कर्ज काढून काम केले नाही. सभासद करण्याच्या कामी सहकाऱ्यांनी अमर्याद उत्साह दाखविला. त्यांना ते काम आवडे. त्यापासून अमूल्य अनुभव मिळत होता. पुष्कळ लोक आनंदाने नावे नोंदवीत आणि पैसेही लगेच देऊन टाकीत. दूरदूरच्या गावी जरा पंचायत पडे. सार्वजनिक कार्य म्हणजे काय याची लोकांना कल्पनाही नसे. पुष्कळ ठिकाणांहून तर लोक आपल्या तिकडे येण्याबद्दल निमंत्रणही पाठवीत. अग्रगण्य व्यापाऱ्यांकडे उतरण्याची व्यवस्था करीत. पण या दौऱ्यामध्ये एका ठिकाणी आम्हाला सुरुवातीस अडचण आली. त्या घरून 6 पौंड मिळायला पाहिजे होते पण तो व्यापारी 3च्या वर जाईच ना. तेवढेच घ्यावे तर इतरांपासून जास्त मिळाले नसते. उतरलो होतो त्याच्याकडेच. आम्हा सर्वांना खूप भूक लागली होती पण वर्गणी काढल्याशिवाय जेवायचे कसे. त्या गृहस्थाची खूप विनवणी केली परंतु त्याचे तेच खरे. गावातील इतर व्यापाऱ्यांनीही त्यांना सांगून पाहिले. सगळी रात्र घासाघीस करण्यात गेली. बरोबरीच्या मंडळींपैकी पुष्कळ रागावलेही पण कोणीही विनय सोडला नाही. अगदी उजाडता त्या गृहस्थाच्या हृदयाला पाझर फुटला आणि त्याने 6 पौंड दिले. आम्हाला जेवू घातले. हा प्रसंग टोंगाट येथे घडून आला. त्याचा परिणाम उत्तर किनाऱ्यावर थेट स्टँगरपर्यंत आणि आता थेट चार्ल्स टाउनपर्यंत पोचला. आमचे वसुलीचे काम सोपे झाले पण पैसा गोळा करणे हा मुख्य हेतू नव्हताच. जरुरीपेक्षा जास्त पैशाचा संग्रह करावायचा नाही हे तत्वही माझ्या लक्षात आले होते. सभा दर आठवड्याला किंवा महिन्याला होत असे. सभेला अगोदरच्या सभेचा अहवाल वाचण्यात येई व अनेक प्रकारची चर्चा होई. चर्चा करण्याची किंवा थोडक्यात मुद्देसूद बोलण्याची सवय लोकांना मुळीच नव्हती. त्यांना उभे राहून बोलण्याचा संकोच वाटे. मी त्यांना सभेचे नियम समजावून सांगितले. त्यानंतर ते त्या नियमाचे पालन करीत. त्यापासून त्यांना होणारा फायदा दिसून आला. ज्यांना कधी सभेत बसण्याची सवय नव्हती असे अनेक लोक सार्वजनिक कार्याबद्दल बोलायला व विचार करायला शिकले. सार्वजनिक कामासंबंधी बारीक सारीक खर्चच पुष्कळसे पैसे घेऊन जातो हे मला माहीत होते. सुरुवातीला पावती पुस्तके न छापण्याचा मी निश्चय केला होता. माझ्या ऑफिसात सायक्लोस्टाईल ठेवला होता. त्यावर पावत्या छापून काढल्या. अहवालही त्याच पद्धतीने छापत असे. तिजोरीत जेव्हा पैसा भरपूर जमला, सभासद वाढले, काम वाढले तेव्हाच पावत्या वगैरे छापविण्याची पद्धत सुरू केली. अशा तऱ्हेची काटकसर प्रत्येक संस्थेत आवश्यक आहे तरीही अंमलबजावणी होत नाही हे मला माहीत आहे. म्हणूनच या लहानशा वाढत्या संस्थेच्या बालपणाच्या बारीक सारीक गोष्टी येथे नमूद करणे मला योग्य वाटले. लोक पावतीची फिकीर करीत नसत तरीही त्यांना आग्रहपूर्वक पावती देत असो. त्यामुळे सुरुवातीपासून पै न पैचा हिशोब चोख राहिला आणि मला वाटते आजही नाताळ काँग्रेसच्या दप्तरामध्ये 1894च्या संपूर्ण तपशीलवार जमा खर्चाच्या वह्या सापडल्या पाहिजेत. पै न पैचा चोख हिशोब हे कोणत्याही संस्थेचे नाक आहे. त्याच्या अभावी संस्था अखेरीला कुजून प्रतिष्ठा शून्य बनून जाते. चोख हिशोबाखेरीज शुद्ध सत्य टिकविणे अशक्य आहे. काँग्रेसचे दुसरे एक काम वसाहतीत जन्मलेल्या सुशिक्षित हिंदी लोकांची सेवा करणे हे होते. त्यासाठी कोलोनियल बॉर्न इंडियन एज्युकेशनल असोसिएशन वसाहतीत जन्मलेल्या हिंदी लोकांच्या शिक्षण संस्थेची स्थापना केली. तिचे सभासद मुख्य करून सुशिक्षित तरुणच होते. त्यांनी द्यावयाची वर्गणी अल्प होती. या संस्थेमार्फत त्यांच्या गरजा व अडचणी व्यक्त होऊ शकत. त्यांची विचारशक्ती वाढे. त्यांचा व्यापाऱ्यांशी संबंधही आणि त्यांना स्वतःला कार्य करण्याला संधी मिळे. ही संस्था चर्चा मंडळीसारखी होती. त्यांच्या नियमित सभा होत. त्यात ते निरनिराळ्या विषयांवर भाषणे करीत किंवा निबंध वाचित. तिला जोडून एका छोट्याशा पुस्तकालयाची स्थापना झाली. काँग्रेसचे तिसरे काम बाहेरची चळवळ.
म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील इंग्रज लोकांमध्ये त्याचप्रमाणे बाहेर इंग्लंड व हिंदुस्थानमध्ये खऱ्या माहितीचा प्रसार करणे यासाठी मी 2 पुस्तिका लिहिल्या. पहिली पुस्तिका दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या प्रत्येक इंग्रजास विनंती या नावाची होती. त्यामध्ये नाताळातील हिंदी लोकांच्या सामान्य स्थितीचे दिग्दर्शन सादर केलेले होते. दुसरी हिंदी मताधिकार एक विनंती नावाची होती. ती हिंदी मताधिकाराचा इतिहास आकड्यांनिशी व पुराव्यांनिशी दिलेला होता. ही दोन्ही चोपडी खूप मेहनत आणि अभ्यास करून लिहिलेली होती. त्यांचा उपयोगही तसाच झाला. त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात आला. या प्रयत्नांमुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदी लोकांचे मित्र निर्माण झाले. इंग्लंडातील व हिंदुस्थानातील सर्व पक्षांकडून मदत मिळाली आणि काम करण्याची दिशा सापडली व नक्की झाली. भाग 20 बालासुंदरम. अशी ज्याची भावना तसे त्याला फळ मिळते हा नियम माझ्या बाबतीत अनेक वेळा लागू पडलेला माझ्या अनुभवास आला आहे. लोकांची म्हणजे गरिबांची सेवा करण्याचा माझ्या तीव्र इच्छेने गरिबांबरोबर नेहमी माझी अनायसेच गाठ घालून दिली आहे. नाताळ इंडियन काँग्रेसमध्ये नाताळात जन्मलेल्या हिंदी लोकांनी भाग घेतला होता. मेहता वर्ग त्यामध्ये दाखल झाला होता. तरी पण अगदी खालचा वर्ग मजूर गिरमिट्टे यांनी ती प्रवेश केला नव्हता. काँग्रेस त्यांची बनली नव्हती. त्यांनाही तिची वर्गणी भरून तिच्यात दाखल होऊन तिला आपलीशी करण्याची मोकळीक होती. परंतु काँग्रेस त्यांची सेवा करील तेव्हाच त्यांना काँग्रेसबद्दल आपुलकी वाटू लागणार असा प्रसंग आपण होऊन चालून आला. आणि तोही अशा वेळी की जेव्हा माझी किंवा काँग्रेसची त्या प्रसंगासाठी तयारीही झाली नव्हती. कारण की यावेळी मला वकिली सुरू करून 4-2 महिने झाले असतील नसतील. काँग्रेसचेही बालवय होते. अशावेळी एके दिवशी एक फाटके कपडे घातलेला, अंगाला कंप सुटलेला आहे, तोंडातून रक्त गळत आहे, पुढचे 2 दात पडले आहेत असा एक मद्रासी हिंदी फेटा हातात धरून रडत माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्याला त्याच्या मालकाने सक्त मार दिला होता. माझ्या कारकुनाला तामिळी कळत होते. त्याच्यामार्फत मी त्याची माहिती कळविली. बालासुंदरम एका प्रतिष्ठित गोऱ्या इसमाकडे मजुरी करत असे. मालकाला काही कारणाने राग आला असावा. त्याला भान राहिले नाही आणि त्याने बालासुंदरमला खूप मार दिला. त्यात बालासुंदरमचे 2 दात मोडून पडले. मी त्याला डॉक्टरांकडे पाठवले. त्यावेळी गोरे डॉक्टरच उपलब्ध होते. झालेल्या इज्जेबद्दल डॉक्टरचे प्रमाणपत्र मला पाहिजे होते. ते घेऊन मी बालासुंदरमला मॅजिस्ट्रेटकडे घेऊन गेलो. तेथे बालासुंदरमची शपथेवर जबानी नमूद केली. ती वाचून मॅजिस्ट्रेट मालकावर संतापले. त्याच्यावर समन्स काढण्याचा हुकूम दिला. माझा हेतू मालकाला शिक्षा करावायचा नव्हता. माझ्या मनातून फक्त बालासुंदरमला त्याच्यापासून सोडवायचा होता. गिरमिट्यासंबंधीचा कायदा मी वाचून पाहिला. सामान्य नोकराने नोकरी सोडली तर मालक त्याच्यावर दिवाणी दावा करू शकतो, फौजदारी करू शकत नाही. गिरमिट आणि सामान्य नोकरी यामध्ये पुष्कळ फरक होता. पण मुख्य मुद्दा हा होता की गिरमिटा मालकाला सोडून गेला तर तो फौजदारी गुन्हा होई आणि त्याबद्दल त्याला कैदेची शिक्षा भोगावी लागे. म्हणूनच सर विल्यम विल्सन हंटरने या स्थितीला गुलामगिरीची उपमा दिली. गुलामाप्रमाणे गिरमिट्या ह्या मालकाची मालमत्ता समजला जाई. बालासुंदरमला सोडवण्याचे 2च मार्ग होते. एकतर गिरमिट्यांसाठी नेमलेल्या अंमलदाराने याला कायद्यात त्यांचा रक्षक असे नाव दिलेले होते. गिरमिट रद्द करावे किंवा दुसऱ्याच्या नावावर चढवून द्यावे किंवा मालक स्वतः त्याला सोडायला तयार झाला तर मी मालकाला भेटलो. त्याला म्हटले, माझ्या मनात तुम्हाला शिक्षा करायची नाही. या माणसाला स्वतः सक्त मार बसला आहे हे तुम्हाला दिसतेच आहे. तुम्ही त्याचे गिरमिट दुसऱ्याच्या नावावर चढवायला कबुली दिली तर मला पुरे आहे. मालकाला तरी तेच पाहिजे होते. मग मी रक्षकाला भेटलो. त्यांनीही परवानगी देण्याचे मान्य केले. मात्र एका शर्तीवर की बालासुंदरमसाठी दुसरा शेठ शोधून काढला पाहिजे. नवीन मालक शोधायचा तो इंग्रजच पाहिजे होता. हिंदी लोकांना गिरमिटे ठेवायला परवानगी नव्हती. अजून माझी थोड्याच इंग्रजांशी ओळख झाली होती. त्यापैकी एकाला भेटलो. त्याने माझ्यावर मेहरबानी म्हणून बालासुंदरमला ठेवून घेण्याचे कबूल केले. मी त्याच्या मेहरबानीचा स्वीकार केला. मॅजिस्ट्रेटने मालकाला गुन्हेगार ठरवून त्याचे बालासुंदरमचे गिरमिट दुसऱ्याच्या नावावर चढवून देण्याचे कबूल केल्याची नोंद केली. बालासुंदरमच्या केसची हकीकत गिरमिट्यांमध्ये चोहीकडे पसरली आणि मी त्यांचा बंधू ठरलो. मला हे नाते आवडले. माझ्या कचेरीपुढे गिरमिट्यांची मालिका सुरू झाली आणि त्यांची सुखदुःखे जाणण्याची मला उत्तम संधी प्राप्त झाली. बालासुंदरमच्या केसचे प्रतिध्वनी थेट मद्रास इलाक्यापर्यंत ऐकू गेले. त्या इलाक्याच्या ज्या प्रदेशातून लोक नाताळच्या गिरमिटात जात त्या प्रदेशातील लोकांना गिरमिट्यांनीच ही हकीकत कळवली. या केसचे खुद्द विशेष महत्त्व नव्हते, पण आपल्यासाठी सार्वजनिकरित्या काम करणारा कोणीतरी निघाला आहे याचेच लोकांना मोठे कौतुक वाटले. त्यामुळे त्यांना एक तऱ्हेचा धीर मिळाला.
मी वर लिहिले आहे की बालासुंदरम आपला फेटा काढून हातात धरून आत आला होता. या गोष्टीमध्ये फार करून रस भरलेला आहे. तिच्यावरून आपली हीन स्थिती दिसून येते. माझी पगडी उतरण्याचा प्रसंग आपल्याला पूर्वी कळलाच आहे. गिरमिटे किंवा इतर नौकी हिंदी कोणाही गोऱ्या इसमाकडे गेले असता त्यांच्या सन्मानार्थ डोक्याचे काढीत. मग ती टोपी असो, बांधलेली पगडी असो किंवा गुंडाळलेला फेटा असो, 2 हातांनी सलाम करण्याने भागत नसे. बालासुंदरमला वाटले की माझ्या पुढेही त्याच तऱ्हेने आले पाहिजे. बालासुंदरमचे अशा तऱ्हेचे दृष्ट माझ्या अनुभवात पहिलेच होते. मला शरम वाटली. बालासुंदरमला फेटा बांधायला सांगितले. तो बांधताना त्याने फार संकोच केला, पण त्यामुळे त्याला झालेला आनंद मी पाहू शकलो. दुसऱ्याला उणेपणा आणण्यात लोकांना आपला मान झाला असे कसे वाटते, हे कोडे मी अद्याप उलगडू शकलो नाही. माझे सत्याचे प्रयोग खंड 2 भाग 11 ते 20 सुफळ संपूर्ण.